तर म्हात्रेंचा बोलबाला पाहायला मिळाला, परंतु पाटील कशा रीतीने प्रदर्शन करेल. सुजित शेवाळे स्ट्रायकर इंडला 7 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपला. खुलातला बॉल खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने. मनगटाचा चांगला वापर, बॉलला वळवलाय. बॅकअप आहे, चांगला बॅकअप तिथे पाहायला मिळतंय. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्या. टीमची धावसंख्या 9. या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. रिक्वायर रन रेट 19.38 पाहायला मिळते. 26 चेंडू मध्ये 84 करायचे आहेत कराड फायटर या संघाला. अजयला आपण पाहतोय गोलंदाजी मध्ये जबरदस्त प्रदर्शन राहिलंय. सुजल शेवाळ्याला पाहिल्यानंतर मला किरण मस्करांची ती व्हिडिओ आठवते की प्रसिद्ध मराठी उद्योजक आहे खेळाडू. आलोर फुलटो होता, ऑन साईडला खेळ आहे. टीप मध्ये प्रोडक्शन गॅप मोठा आहे. चेंडू सीमारेषा ओलांडेल. धाव मिळतील 4. इथे येतोय सुजित शेवाळे डॉनच्या बॅटमधून चौकार. लोअर फुल टॉस बॉल होता, त्यातला फ्लिप केला. सुजितचा फ्लिप केलाय क्लिक आणि तिथे ठोकलाय. इथे चौकार. 4 धावा येत असताना मात्र जरूर पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावरती आल्यात. सुरुवात चांगली केली आहे. सध्याच्या घडीला आपण पाहायला गेलं तर 93 धावांचा पाठला करतो टीम कराड फायटर संघ. पुढचा बॉल अजयचा. पुन्हा एकदा सुजित शेवाळेसाठी. परत एक वेळा फुल टॉस बॉल होता. बॉल पाठीमागे चाललाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. आणि तिसऱ्या पंचांची मागणी गेली आहे. बॅटिंग टीमने इथे डीआरएस घेतलेला आहे. खरं तर बॅटिंग टीम डीआरएस इथून घेत असताना मला मिळत आहे. मी नुकताच उल्लेख केला होता किरण मस्करांनी त्याची एक क्लिप व्हायरल केली आणि सर्वाधिक जास्त रात्रीचं जे काही गाडी त्याची आपण पाहिली MH50 कराडकर आणि तोच डॉन तुम्हाला पाहायला मिळतोय. असंच नाही, किरण मस्कर आणि शिवा बॉस यांची खांद्याला खांदा लावून पाटणांच्या अनेक स्पर्धा करतात. हा नो बॉल आहे. नो बॉल. नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये? चुका चालू आहेत. अजय महाराजगेने चुका वारंवार केलेल्या आहेत. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला बनलेल्या पाहायला मिळाल्या 50. काय म्हणतात डॉन, म्हणतात डॉन. नॉन स्ट्रायकर हिंडला डॉन आहे. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 15. स्ट्रायकर हिंडला जिथे सूरज पाटील. 7 बॉल 7 मध्ये 7 वरती खेळतात. 3 मध्ये 7. दोन्ही खेळाडू. यावेळेचा बॉल फ्री हिटचा होता. ही अपॉर्च्युनिटी मिस करणार नाहीये. या फटक्यामध्ये वजन होतं आणि धावा मिळाला संपूर्ण अर्धा डझन. षटकार. इनसाइड आउट फटका. काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं सूरज पाटीलच्या बॅट मधून. अगदी एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरीने एक्स्ट्रा एफर्ट देणारा हा फटका जरूर पाहायला मिळाला. जाग्यावरून खेळलेला हा फटका. टायमिंग होतं आणि या टायमिंगच्या जोरावरती मात्र हा फटका कव्हर रिझन मध्ये मात्र खेळून काढलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. 93 धावाचा पाठलाग करायचा आहे. तिथे सूरज पाटीलचा विचार केला. 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, परंतु आफ्टर 1 ओव्हर कोयना किंगस्टार आणि कराड फायटर जर आपण विचार केला तर कोयना किंगस्टार 23 धावा पहिल्या षटकामध्ये त्यांच्या झाल्या होत्या. कराड फायटर 21. अगदीच आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम कराड फायटरने देखील केलंय, परंतु इथून पुढे खेळ कसा राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाजीमध्ये आता वैभवला मात्र पाचारण केलं गेलंय. वैभवला बोलवलं गेलंय. मागील मॅचचा हिरो. मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीने मॅच अडकली होती तिथून मॅचला कलाटणी निर्माण झाली होती, तोच हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालाय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. वैभवला मात्र बोलवलंय, परंतु समोर आपण पाहायला गेलं तर एक कडवं आव्हान असेल आता वैभवच्या समोर. सुजित शेवाळे टॉन म्हणतात टॉन मैदानाच्या आतमध्ये सेकंड एंडला. 21 धावा धावफलकावरती बनला. सूरज पाटीलची बॅट पहिल्या 2 सामन्यांमध्ये तितकीशी बोलली नाही. खरं तर त्याच्याकडे पाहत असताना रोहित पाटील म्हणत असेल, उठ रे लढ रे लढ एको विटूनी बळ सारे, वाट वाहू दे दाही दिशा, आता थांबायचं नाही रे, आता थांबायचं नाही. खेळाडूने थांबायचं नाहीये. सुजित शेवाळे ऑन स्ट्राईक. डॉन स्ट्रायकर एंड वरती गोलंदाजी मार्क मध्ये वैभव. वैभव आला हा डेड बॉल. खरं तर हा इशारा येत असताना पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्राचे परमनंट पंच सूर्यकांतजी आढाव सरांच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेला फटका फसला. झेल महत्वाचा आहे. क्षेत्ररक्षकाने जिथे मात्र अंतर गाठलं होतं सेकंड अटेंडला, कॅच इथे झाला ड्रॉप.
कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच और जीतो क्रिकेट की अद्भुत मॅच असं म्हटलं जातं. फटका फसला होता, टायमिंग झालं नव्हतं आणि कॅच घेण्याचा प्रयत्न फिल्डरचा होता. अगदी पूर्णपणे बॉल पर्यंत पोहोचला होता फर्स्ट सेकंड आणि त्यानंतर तिसरा अटेम्प्ट फसला गेला आणि कॅच तिथे ड्रॉप झाली. अगदी निष्ठेचा विश्वास सोडलाय, अगदी श्वास अडकला होता कॅच घेतल्यानंतर. हो यावेळेस देखील फुलर लेनचा बॉल होता, टायमिंग झालं नाहीये, बॉल पाठीमागे चाललाय. एकच जाऊ मात्र प्राप्त होईल. सिंगल इथे येत असताना मात्र पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती लागला 23. आता एक प्रश्न हा उद्भवतो ना की सुजित शिवाळ्याने ज्या वेळेला ऑन साईडला चौकार मारला होता त्यावेळेला बॅटचा इशारा केला होता त्याने, परंतु या मधल्या कालावधीमध्ये त्याने बॅट का बदलली नाही हा प्रश्नचिन्ह उद्भवतो. कारण हा फटका जर का तिथे फसला होता, जी कॅच ड्रॉप झाली त्याला जीवदान मिळालं, आता वरदान साबित होतील का? हा फटका पहा, बॅट बदलली, इरादे बदलले, स्ट्राईक घेतलीये, आता केलंय स्ट्राईक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. नशिबाने किती हरवण्याचा प्रयत्न केला तरी मी हार मानणार आता नाही. संघर्षाच्या भट्टीतून मी जळून निघालोय. पुन्हा एक वादळ निर्माण करून येईन. वादळ आलंय, आता वादळ उठवलंय. सुजित शेवाळे डॉन म्हणत्या डॉन आणि डॉनच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार. बॅट बदलली, खेळ बदलला आणि त्यानंतर मात्र षटकार आला. केतन म्हात्रे मात्र बॉलरच्या ठिकाणी जातोय आणि चर्चा नक्कीच केली जाईल की येणाऱ्या बॉलवरती कशा पद्धतीने टप्पा तुला रिलीज करायचा आहे, टप्पा कसा हाताळायचा आहे आणि तीच कुसबूस आणि तीच चर्चा इथे सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अशी जी चोरगे सर एक साम्य पाहायला मिळाला. आकड्यांचा खेळ पाहणं किती चांगला आहे. 3 बॉल 7 वरती मागायची थोड्या वेळापूर्वी सूरज पाटील खेळत होता, 3 बॉल 7 वरती सुजित शिबाळे होता. आता स्कोर कार्ड पाहिला, दोघांनी 5-5 बॉल खेळलेत, 14-14 वरती नॉट आउट आहेत. संघाची धावसंख्या 29 बनलेली आहे. जी या सामन्यामध्ये पुढे येणारे बॉल इथून पुढे आपण पाहिलं तर येणारे चेंडू राहिलेत ते अर्थात 21 बॉल 64 धावसंख्येची आवश्यकता. सामना मोडू शकतो. स्ट्राईक रेंजला डॉन आहे. पुढचा बॉल अपुलो लेनचा बायला मिळाला, खोला टाकला होता, इथे घडलेत काय? सिंगल येते की काय? डायरेक्ट हिट लागलाय, डायरेक्ट हिट नेम लागलाय. गेम झाला का पाहावं लागेल. डायरेक्ट हिट, सुपर हिट ठरेल का? या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर हा नेम लागलाय, अक्षरशः गेम झाला असं तर प्रथम दर्शनी मला भासतंय, परंतु माझे डोळे किती तीक्ष्ण आहेत हे आपण कॅमेऱ्याच्या लेन्स मधून पाहूयात. कारण संदीप देखील आमच्या सोबत आहेत, माझ्यापेक्षा त्याच्याकडे 2 एक्स्ट्रा आहेत. धावफलकावरती 29 बनलेले आहेत. त्यामुळे मॅच आता मात्र रंगात येऊ शकते. सूरज पाटीलच्या अडचणी वाढलेल्या पाहायला मिळाल्यात. प्रत्येक जणाने आस लावून बसलंय, ही रन्स कंप्लीट झाली आहे का हे पाहिलं जाईल. ही रन्स कंप्लीट झाली की नाही शहानिशा करण्यात येत आहे. सुरेश पाटीलला आपण पाहतोय, तो चिंतेचं वातावरण आहे. सुजित शिवाळ्याला तुम्ही पाहताय, काहीशी चर्चा चालू आहे, परंतु या सर्व खेळाडूंकडे सर्वच जण व्यासपीठाकडे पाहत आहेत. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह येथे मात्र मदत घेण्यात येत असताना मला मिळत आहे. कीप रोलिंग, कीप रोलिंग अँड कीप रोलिंग. साऱ्या गोष्टी पाहिल्या जातील. ही विकेट सर्वाधिक महत्वाची आहे. हे चेहरे सारं काही सांगून जात आहेत. थांबा थांबा, अजून काही उलगडा झालेला नाहीये. अजूनही या साऱ्या गोष्टींची चर्चा होतीये. प्रत्येकाच्या नजरा केवळ आणि केवळ अमितजी गोलतकर सरांकडेच आहेत. निर्णय काय येतो, काय दिला जाईल, केतन म्हात्रे बादशाला पहा, त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल सर्व काही सांगून जाते. चर्चा आतमध्ये केतन म्हात्रे आउटच म्हणतोय, कारण या गोष्टी नेहमी पाहायला मिळतात. खुल्या गड्याचे खेळाडू आहेत ना, मग अपील झाली ना की तो आउटच आहे म्हणतात, पण निर्णय काही येऊ देत ते म्हणतात आउटच आहे. मग मॅनेजर ही आजकाल तसंच करत असतात. संघाचे निर्णय अजूनही बाकी आहे, त्यामुळे
डिसिजन पेंडिंग आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूतील कोणत्याही संघातील मग कोणी काही निर्णय दिला तरी मान्य नाही होणार. थांबा, डिसिजन पेंडिंग आहे. प्रेक्षक वर्ग म्हणतील आउट किंबहुना रन्स कंप्लीट झाल्यात ती मान्य होणार नाही. थांबा, ऑफिशियली निर्णय आलेला नाहीये. रुको जरा सबर करो असंच म्हणावं लागेल आता. मॅच रंगात आली असं म्हणावं लागेल आपल्याला, कारण ही विकेट पहा किती महत्वाची आहे. 93 चेस करतानाही सूरज पाटीलची विकेट ही प्राइजलेस आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर होतोय. 29 बनलेले आहेत अद्यापच्या. 21 बॉल आणि 64 ची आवश्यकता या बॉलच्या आधी. निर्णय काय येतो? पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. आता या गोष्टीचा उलगडा करायला काही हरकत नाही. मला वाटत की व्हिजिबल झालेलं नाही आहे ते दृश्य, आणि त्यामुळे की काय निर्णय काय येतोय पाहायला जाईल. कॅमेरामधून या साऱ्या गोष्टी व्हिजिबल झालेल्या नाही आहेत, आणि त्यामुळे या गोष्टीची चर्चा निश्चित करण्यात येईल. मंगेजी मालुसरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. टॅटू आर्टिस्ट आहेत, आणि टॅटूसाठी त्यांना मैदानाच्या आतमध्ये जाण्याची आवश्यकता भासायची नाही. त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. शरीरावरती अशी कोणती जागा ठेवली नाही आहे. त्यांच्याकडे टॅटूज आणि टॅटूज आहेत. त्यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात. मंगेशजी 29 आहेत, 29 ऑन द बोर्ड. पंचांचा निर्णय अजूनही येणं बाकी आहे. एक्झॅक्टली पंच या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी गेलेले आहेत. कोणत्या संघावरती कोणत्याही स्वरूपाचा अन्याय होणार नाही. पंचांनी एक मार्किंग पाहिली आहे, ती त्यांना मिळालेली आहे, आणि ती पकडूनच ते आतमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्या आधारावरती एव्हिडन्स मिळाला आहे, छोटासा एव्हिडन्स मिळाला आहे. आता क्ल्यू मिळतो का ते पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आज मला असं वाटतंय पंचांना सीआयडीची भूमिका बजावी लागते. या पलीकडे काही म्हणता येणार नाही. प्रद्युम्न नाही आहे त्यांच्याकडे. तोड दरवाजा दया. आणि मैदानाच्या आतमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होईल. थोड्याच वेळामध्ये हा डिसिजन येईल. चर्चा होते अमित गोलतकर आणि त्याच वेळेला एका बाजूला कल्याण घोरपडे. हा निर्णय काय येतो पाहावा लागणार आहे. पंच आता कदाचित मैदानाच्या बाहेर येतील. जे एव्हिडन्स मिळालं होतं त्या आधारावरती निर्णय काय येतो हा पाहिला जाणार आहे. कारण जी मार्किंग आहे तेवढीशी साईट झाली नव्हती, परंतु काहीच एव्हिडन्स मिळालं होतं आणि त्या आधारावरती निर्णय घेण्यात येईल. असे किस्से याच मैदानावरती आणि माझ्यासोबत का घडतात याचा मलाही उलगडा झाला नाही. दाद्याने एक किस्सा केला होता मध्यंतरी. दाद्याने उडी मारली होती रन्स घेता घेता नॉन स्ट्रायकर एंडला, आणि ती व्हिडिओ खरं तर असे पंच जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत त्यांच्या माध्यमातून व्हायरल होत असताना मला मिळाले होते. आणखीन एक किस्सा घडला आहे. पंच आता निर्णय देतील. थोड्याच वेळामध्ये हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. साऱ्या गोष्टींची शहानिशा इथे करण्यात येते. चला, थोड्याच वेळामध्ये हा निर्णय येईल. डिसिजन पेंडिंग आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आता सूरज पाटीलने का केला हा प्रश्न मला उद्भवतोय. मोठे फटकेबाजी तो करू शकतो. मैदानं गाजवलेली आहेत त्याने. असे अशक्य कोटीतले सामने जिंकून देणारा फलंदाज सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्या विकेटसाठी चालू असणारी ही घाळमेळ पाहायला मिळते आहे. काहीसे एव्हिडन्स इथे घेतले जातात आणि आधारावरती हा निर्णय देण्यात येईल.
चला, हा निर्णय आता मात्र पंचांनी या गोष्टीकडे वळलेल्या आहेत. सर्व काही एव्हिडन्स तपासून पाहिले गेले आहेत, परंतु पंच थर्ड अंपायर या निकषावरती पोहोचू शकलेले नाही आहेत की खेळाडूला ते आउट देऊ शकतील. त्यामुळे निर्णय ग्राउंड पंच घेतील. जो निर्णय ग्राउंड पंचांचा आहे तो मान्य केला जाईल. चला चला, कल्याणी घोरपडे सर, आता तुमच्याकडे आम्ही पाहतोय निर्णय काय येईल. नॉट आउट. चला, सामन्याला सुरुवात. सारं तपासून पाहिलं गेलंय. सारं तपासून पाहिलं गेलंय आणि तुमच्या प्रत्येक संघाच्या 12 खेळाडूंनी पाहिलंय आणि हे सर्वांना निदर्शनास आणलं गेलं. त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी ही गोष्ट क्लिअर झालेली नाहीये. आज ज्या तांत्रिक बिघाड आमच्याकडून झाला, उद्या त्याचा सुधार निश्चित होईल हे आश्वासन सचिनजी शिंदे सरांनी दिलेलं आहे. त्यामुळे उद्या आपण त्यामध्ये खरं तर साऱ्या गोष्टी दुरुस्त करू. सामन्याला सुरुवात होईल. धावफलकावरती 31 आहेत. जेथे येणारे चेंडू इथून पुढे राहिले ते अर्थात आपण पाहतो या सामन्यामध्ये 20 बॉलचा खेळ बाकी आणि विजयासाठी आवश्यकता आहे 20 चेंडू आणि 62 धावा. 20 चेंडू आणि 62 धावसंख्येची आवश्यकता आहे. अनेकांनी अनेक निकष लावले. केतन मात्रेने अपील केल्यानंतर ज्यावेळेला एकत्रित आले म्हणाला आउटच आहे, परंतु पंचांनी या गोष्टी पाहिल्या साऱ्या काही जवळून आणि तदनंतर निर्णय दिला. उजव्या यशीच्या बाहेर पळवाटा शोधण्याचा प्रयत्न. सामना काही काळ थांबलाय. मॅचचं मोमेंटम कुठच्या बाजूला शिफ्ट होईल आता या गोष्टीची चर्चा. येणारे 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये करायचे 61 धावा. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडला बॅटर पाहायला मिळतोय सुजित शेवाळे. लोअर फुलटॉस बॉल होता. दिशा देण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. सिंगल फक्त घेतली गेली आहे. एक धाव नक्कीच झाली आहे. हा सुजित शेवाळे ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय ना, मला वाटतं कराडकरांनी त्याच्यासाठी अनेक कविताही लिहिल्या असतील, अनेक शेरोशायरी लिहिल्या असावा. ज्या रीतीने त्याने ऑपॉर्च्युनिटी मिस केली आहे. लोअर फुलटॉस बॉलची ऑपॉर्च्युनिटी त्याने मिस केलेल्या आहेत. हा लोअर फुलटॉस होता. फटकाऊनच चाललाय, लांब गेलेला नाहीये. 2 क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतायत. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय. दुसरी आली. तिसऱ्याचा प्रयत्न. तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चौथ्याचा प्रयत्न होईल का? चौथी आली आहे. 4 धावा पळून पूर्ण झाल्यात. 5वी येईल का? नाही नाही. फनीएस्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. आजच्या दिवसामध्ये चालू तर चालू काय आहे. हे 11च्या 11 खेळाडू 30 सर्कलमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. इथून तिथे तिथून इथे रगोरीचा खेळ चाललाय का क्रिकेटचा. मैदानाच्या आतमध्ये धावा आल्या त्याच्या. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. मोहे मोहे मुवमेंट पाहायला मिळाली. इकडून तिकडून बॉल अगदी जात असताना पाहायला मिळाले आणि तिथे आपण जर पाहायला गेले तर 4 धावा अगदी झापूक झुपूक झापूक झुपूक 4 धावा कंप्लीट झाल्यात. पहा काय घडलं होतं. उंच पुरा बॉल होता. फुलटॉस बॉल. त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सूरज पाटीलचा होता. बॉल उंच पुरा गेला होता. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. त्यानंतर विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला. आणखीन एक धाव कंप्लीट करण्यामध्ये नक्कीच यश आलंय आणि टोटल धावा खेळाडूंना बीमर साठी वेस्ट साठी रिव्ह्यू अवेलेबल आहे. त्यामुळे त्याचा वापर ते करू शकतात. शेवटचा बॉल जो मात्र पाहायला मिळाला जो 4 धावांचा होता. 6 बॉल 18. सूरज पाटील 7 बॉल 17 बॅटिंग करतोय सुजित शेवाळे. हे एस फॅक्टर संघासाठी आता किती लकी राहील. 18 बॉल 56 धावसंख्येची आवश्यकता. परवाच्या दिवशी रायगड प्रीमियर लीग मध्ये 18 बॉल 62 बनताना पाहायला मिळाल्या. 18 बॉल 62 चेस झाल्या होत्या. एकटा बॅटरने केल्या होत्या साहिल चव्हाण जो मात्र चिरनेरचा उरण तालुक्याचा. पुढचा बॉल. या मॅच मध्ये काय, कारण ही स्पर्धा मानाची आहे. 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह प्रेझेंट्स 22 यार्ड क्रिकेट कार्निवल 2026. पुढचा बॉल. हा लोअर फुलटॉस ऑन साइडला नो बॉल. थेट चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
सुजित शेवाळेने हुक केला आणि तिथे धावा पाठीमागच्या क्षेत्रामध्ये बुक करत असताना 6 धावा. नो प्लस षटकार. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. इथे पंचांचा इशारा नो बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. स्वतः फिरलाय आणि बॉलला गरकन फिरवलंय. अगदी फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून देत असताना 6 धावा आणि नो बॉल. म्हणजे आता येणाऱ्या 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. 44 धावा धावफलकावरती लागल्यात. 18-49 समीकरण सध्याच्या घडीला. 18 बॉल आणि 49 ची आवश्यकता आहे. संग्राम लावण ज्यावेळेला बॅट घेऊन गेलं मला वाटतं त्याच वेळेला सुजितला खूप काय सांगून आलाय आणि आता इरादे बदललेत त्याचे. पुढचा बॉल गोलंदाज. ह्या वेळेला फ्री हिटचा बॉल आहे. ऑपॉर्च्युनिटी बनली आहे परंतु झेल बनला तरी फायदा होणार नाही कारण हा फ्री हिटचा बॉल होता. धावा मिळतात 2. संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर पडेल. 17 बॉल आता 47 ची आवश्यकता. सुजित शेवाळे रंगात आलाय. चांगले स्ट्रोक खेळू लागलाय. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन. अभी तो पूरा आसमान बाकी है. उडवलाय बॉल. अरे दीवानो मुझे पहचानो. कराड से आया सुजित शेवाळे सांगतोय मैं हूं डॉन, मैं हूं डॉन. आणि डॉनच्या बॅट मधून आलाय एक खणखणीत दमदार स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. षटकार. या कराडच्या पट्ट्याचा ना पॅटर्नच वेगळा आहे. कराड पॅटर्न ऍक्शन रिप्ले पहा. हेलिकॉप्टर लुक दिला होता आणि हेलिकॉप्टरची सेफ लँडिंग. ऍक्शन रिप्ले हा साईड कॅमेरा अँगल. अगदी बॅट खांद्याच्या पाठी. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार येत असताना 10 बॉल 31. सुजित बॅटिंग करतोय. 16 चेंडू 41 धावसंख्येची आवश्यकता. 16 चेंडू आणि 41 धाबा. काय सामने पाहायला मिळाल्यात. पहिला दिवस सुपर डुपर हिट बनत चाललाय. सचिन सर खरं तर आजचा दिवस देखील चांगला बनला. तब्बल आजच्या दिवसामध्ये जी व्ह्यूअरशिप लाभली ती तब्बल 91,000 याहूनही अधिक पाहायला मिळाली आहे. थांबा दिवस संपलेला नाहीये. शेवटची मॅच बाकी आहे. शेवटच्या मॅच मध्ये कोण येणार ते पाहणं गरजेचं आहे. सेमीफायनलची मॅच अजून बाकी राहिली आहे. 41 ची आवश्यकता. 16 बॉलचा खेळ बाकी. 16 चेंडू आणि 41 धाबा. मॅच ज्या दर्जाचा पाहायला मिळतोय. सामना मैदानाच्या आतमध्ये पाटील बॅटिंग करतोय. मैदानाच्या बाहेर पाटलाची तडफड पाहायला मिळते. सामना रंगात आलाय. मॅच रंगात आली आहे कारण मैदानाच्या आतमध्ये जे स्ट्रोक खेळले गेलेत सुजल बातोसेच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल. याही वेळेला आणखीन एक तडाखा. लोअर फुलटोस बॉल पिकअप केलाय. फुलटोस बॉल वरती बॅटर इथे बनलाय बॉस आणि डॉनने ठोकलाय षटकार. सुजित शेवाळ्याने सुरू केलाय आता मिक्सर आणि बॉलर असू द्या कितीही चॅप्टर ढगात ठोकतोय सुजित शेवाळे. हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर शॉट. सिक्सर. 6 धावा. थांबायला नाव घेत नाहीये आणि त्याने सांगितलंय मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. लांब लचक षटकार ठोकलाय. उचललाय. फेकून दिलाय. सीधी बॅट. नो बकवास. क्लिअर केलाय. 6 धावांसाठी आणखीन एक येतोय. बिग हिट षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 14 चेंडू 29 धावांची आता गरज आहे आणि असंच म्हटलं जातं ना दुःखाचे चटके सोसल्याशिवाय येतो सुखाचा पर्व. दुःखाचे चटके सोसल्याशिवाय येतो सुखाचा पर्व आणि मी जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत सुरू राहील माझा संघर्षाचा युद्ध. संघर्षाचा युद्ध. संघर्ष करतोय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्र कोणतेही असू द्यात आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही आहे. काय कष्ट केले त्या खेळाडूने. एकच गोष्ट स्पष्ट आहे. रोजचं कष्ट श्रेष्ठ आहे. या खेळाडूने कष्ट केलेत. 12 बॉल 43. नॉट आउट बॅटिंग करतोय. ती जी बॅट बदलली होती ना त्या बॅट मध्ये काय हा प्रश्न पडला आता कारण जशी बॅट बदलली ना इरादे बदलले त्या खेळाडूचे. 14 बॉल 29व्या. त्या बॅलरचा बॉल उजव्याशीच्या बाहेर होता. पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. तो आला. त्याने पाहिलं आणि जिंकून घेतलं सारं काही. मन जिंकतो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल 45. अद्याप आजच्या दिवसामध्ये 3 अर्धशतक आलेत.
पहिलं अर्धशतक प्रथमेश म्हात्रे, दुसरं अर्धशतक जिथे मात्र ठोकलं केतन म्हात्रेने आणि तिसरं अर्धशतक सुजल भातोसेने ठोकलेलं पाहायला मिळालं. चौथं येईल का? पाहावं लागेल. 13 चेंडू 27 धावांची गरज. पुढचा बॉल उडवलाय. फुल टॉस होता. बॉल पाठीमागे चाललाय. थर्ड मॅन रिझन मध्ये फिल्डर आहे. बॉल सीमा पार. चौकार येतोय. 4 धावा येत आहेत. नो प्लस चौकार. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? 71 धावा धाव फलकावरती लागल्यात. 14 चेंडू 49 धावांवरती सुजित शेवाळे खेळतोय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. नो बॉल आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर झाला आणि हा चेंडू अयोग्य आहे. आता गोलंदाजाला गोलंदाजी करता येईल का पंच, ते पाहावं लागेल. कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष यांच्याकडून सुजित शेवाळ्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 71 बनलेले आहेत. येणारे 13 बॉल 22 ची गरज. क्या बात आहे. अर्धशतक जर का कंप्लीट केलं तर अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून सागरजी पाटील साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. 13 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप काही चर्चा चालू आहे. 14 बॉल 49. सुजित शेवाळे बॅटिंग करतोय. 71 धावा धावफलकावरती बनल्यात. काही विदाउट लॉस ज्या रीतीने खेळ पाहायला मिळालाय, आघाडीची जोडी जमली आहे. भागीदारी सर, अजय सर महत्वाची आहे. मग ती संसाराची असो, बिझनेस मधली असो किंवा क्रिकेट मधली असो. पार्टनरशिप बिल्डअप केली आहे दोन्ही बॅटरने. सूरजचा विचार केला तर 6 चेंडू 18 धावांवरती खेळतोय. सुजित शेवाळेचा विचार केला 14 चेंडू 49 धावांवरती खेळतोय. एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळते कराड फायटर टीमच्या माध्यमातून. येणारे 13 चेंडू 22 धावांची गरज आहे. मागील चेंडू नो बॉल होता, त्यामुळे फ्री हिट निश्चित पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल आहे. सुजित स्ट्रायकर इंडला. 13 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता. 14 बॉल 49. यावेळेचा चेंडू जिथे यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल येईल. 12 बॉल. आता 22 धावसंख्येची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 22 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मिडल ओव्हर मध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा आल्या आहेत आणि हे समीकरण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती दाखवलं जात आहे. 12 चेंडू 22 धावांची गरज. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर कराड फायटर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला कोयना किंग स्टार. अगदी कोण मॅच घेऊन जाईल, शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल का, हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. जबरदस्त स्पर्धा आपल्याला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये 22 यार्ड क्रिकेट कार्निवल सीझन 2 चित्तथरारक सामने सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळाले. आता मात्र समीकरण 12 चेंडू 22 ची गरज. एका बाजूला कराड तालुका, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं कोयना किंग स्टार. या षटकामध्ये तब्बल धावा येत असताना मला मिळाल्या होत्या. 12 बॉल अजूनही आपण पाहिलं तर 22 ची आवश्यकता राहिली. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल आल्या त्या 34 धावा. पुढचा बॉल केतन म्हात्रे आलाय. पहिलाच बॉल लिडिंग एज. फाईन लेगला निघाला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतो. सूरज पाटील. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट झाली आहे. येणारे आता मात्र 11 बॉल 20 धाव संख्येची आवश्यकता आहे. हार जीत ही लपंडाव आहे. जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे. सिद्ध होणे उजळायचे पुन्हा. स्वतःला सिद्ध करावा लागेल. 11 बॉल अजून 20 ची आवश्यकता. गोलातला बॉल खोदून काढलाय. मनगड्याचा चांगला वापर केलाय. बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. एकच धाव. सिंगल मात्र जरूर आली आहे. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. सेकंड एंडला आपल्याला पाहायला मिळतोय सुजित शेवाळे. 15 चेंडू 49 धावांवरती खेळतोय. अर्धशतकापासून एका धावेपासून तो दूर आहे. पाहावं लागेल. 74 धावा धावफलकावरती, परंतु 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. 10 बॉल आणि 19 धाव संख्येची अजूनही आवश्यकता राहिली आहे. सुजित शेवाळे ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक दूर राहील. टेनिस क्रिकेट की आन बान शान है. इस टीम की ये जान है. ये खिलाड़ी अर्धशतकों का प्रधान है. अर्धशतक ठोकलंय सुजित शेवाळ्याने. या स्पर्धेतला अद्याप आलेलं आहे 4थी अर्धशतक आहे. 4थं अर्धशतक. का बॅटिंग केली.
आणि अगदी त्याच वेळेला कौतुक या गोष्टीचं करेन ना की कोयना किंग स्टार या संघाचे प्रतिनिधित्व करणारे संपूर्ण मान्यवर व्यासपीठावरती आहेत. त्यांनी या खेळीसाठी टाळा वाजवल्यात. काय खेळला हा डॉन म्हणतात डॉन. 51 धावा 16 बॉल मध्ये. येणारे चेंडू इथून पुढे राहिले ते अर्थात या मॅच मध्ये विजयासाठी आवश्यकता 9 चेंडू 17. 9 चेंडू 17ची गरज असताना आणखीन एक ठोकलाय. बिग हिट सुजित शेवाळेच्या बॅटमधून एक उंच पुरा तडाखा आलाय आणि आता तो हेच सांगतोय कराडचा तांबडा पांढरा झणझणीत सुजित शेवाळे षटकार मारतोय. इथे खणखणीत खणखणीत ठोकलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये तोडफोड अंदाज पाहायला मिळालाय. आम्हा दोघांचा नाद नाही करायचा आत्ताच्या या कलयुगात आणि जो आमच्याशी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. 82 धावांची भागीदारी झाली आहे. आणखीन एक आला केतन मात्रेच्या अगेन्स्ट सुजित शेवाळेने ठोकलेला आहे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या बॉलवरती देखील फटक्यांची आतिषबाजी. 6 धाबांची केतन मात्रेवरती केलंय आक्रमण. बॉल सीमा पार षटकार येत असताना मात्र पाल मिळतोय. आता समीकरण आपण पाहायला गेलं तर 7 चेंडू 5 धाबांची गरज. 7 चेंडू 5. पुढचा बॉल सुजित शेवाळे सडी उडवलाय फेकून दिलाय आणि त्याने सांगितलंय की एकटा लढेन युद्ध माझे कोणाच्या मदतीची वाट पाहणार नाही. सामोरे जाईल वादळांना मी संकटात पळून जाणारा मी नाही. तुम्ही किती ओढा पाय माझे मी गरुड झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. वादळ आलं होतं मैदानाच्या आतमध्ये. कराडचा डॉन सुजित शेवाळे 19 चेंडू 69 धावांची झंझावाती खेळी. सामन्याला कलाटणी निर्माण करून देणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. व्हॉट अ मॅच. काय सामना राहिला. कराडचा डॉन इथे बरसलाय. 8 षटकार 2 चौकार. व्हॉट अ मॅच यार. जबरदस्त बॅटिंगचा नमुना पेश केलाय. काय बॅटिंग राहिली आहे. व्हॉट अ मॅच. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि तिथे संतोष सर जोडले जातील आणि थँक्यू सो मच. आपण कौतुक करूया सुजित शेवाळच्या बॅटिंगचं, कारण 19 बॉल 69 धावा त्यांनी कुठल्याने काय सामना राहिला. 1